मुंडे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढलेल्या आहेत, कारण आज कौटुंबिक न्यायालयामधून त्यांना धक्का बसला आणि ज्या प्रकारे कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भातली केस होती त्याबद्दल आज अंशतः ते मान्य करत त्यांना दोषी ठरवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। याबद्दल आपण थेट जातोय धनंजय मुंडेंचे वकील शार्दुल सिंह आता आपल्या सोबत आहेत। शार्दुल जी, स्वागत है तुमसे न्यूज 18 लोकमत मध्ये। क्या आप मराठी में सहज है? हो चालेल। हाँ, शार्दुल जी, आज न्यायालयानं दिलेला निकाल नेमका काय आहे? कारण दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे केलेले आहेत। वस्तुस्थिती काय आहे? तुमच्यापर्यंत निकाल ऑर्डर आलेली आहे का? बघा, सगळ्यात पहिला मला क्लॅरिफिकेशन असं द्यायचं आहे की ह्या मॅटरमध्ये आज कुठलाही ऑर्डर आलेला नाहीये। जी ऑर्डर आलेली आहे ती 4 फेब्रुवारी 2025 ला आलेली होती। त्या ऑर्डरमध्ये एवढंच म्हटलं आहे कोर्टाने की करुणा शर्मानी जी पिटिशन फाईल केली आहे मॅजिस्ट्रेट कोर्टात, त्या पिटिशनचा अंतिम निकाल येईपर्यंत इंटरिम पिरियडमध्ये त्यांना 1,25,000 रुपये महिने उदरनिर्वाहासाठी मेंटेनन्स देण्यात यावा। बरं, 25 पॅराग्राफची ही ऑर्डर आहे। ही ऑर्डर मी बरेच वेळा वाचलेली आहे आणि इथे कुठेही कौटुंबिक हिंसाचार हे शब्द कोर्टाने वापरलेला नाहीये। कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की मुंडे साहेबांनी करुणा शर्मा बरोबर त्यांचे लिव्ह इन रिलेशनशिप होते हे मान्य केलेला होता। आणि त्यामुळे फक्त उदरनिर्वाहासाठी तिला काहीतरी पैसे अपेक्षित आहे किंवा द्यायला पाहिजे, म्हणून तिला 1,25,000 रुपये महिने देण्यात यावे, तेवढंच। बाकी जे काय चाललंय हे कौटुंबिक हिंसाचार, दोषी मानलं, हे मानलं, हे सगळं खोटं आहे। पण मग हे आलं कुठून की तुमचं इंटरप्रिटेशन आहे? नाही, आम्ही वस्तुस्थितीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय। साहेब, 2च पॅराग्राफची ऑर्डर आहे। तुम्हाला पाहिजे तर मी तुम्हाला 2 पॅराग्राफ वाचून दाखवतो। प्लीज प्लीज। कोर्टाने काय म्हटलंय 2 पॅराग्राफमध्ये? पॅराग्राफ 24, इट इज टू बी नोटेड दॅट ॲट द हिअरिंग ऑफ द ॲप्लिकेशन द इश्यू ऑफ majority of applicant number 2 and 3 has been raised. Being son of applicant number 2, Sishiv is not entitled to maintenance. Shivani, the daughter, is entitled to maintenance till her marriage. Considering basic needs of applicant number 1 म्हणजे करुणा शर्मा and number 3 म्हणजे त्यांची मुलगी शिवानी, their income and lifestyle, I am of the opinion म्हणजे कोर्टाचा ओपिनियन, I am of the opinion that they are entitled for maintenance in the nature of monetary relief as provided under section 20 of the Domestic Act. Therefore, I am of the opinion that maintenance of 1,25,000 per month to applicant number 1 Karuna and maintenance of 75,000 to applicant number 3 Shivani is sufficient as interim maintenance. आता ह्यात कोणी काय इंटरप्रेट करायचं आणि काय करायचं, एकदम क्लिअर ऑर्डर आहे। ओके, मग हे दोषी ठरवलं गेलं हिंसाचार प्रकरणी, अशा कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी हे आलं कुठून? हे कुठून आलं हे मला काय सांगता येणार नाही। तुम्ही हे बघा ते कुठून आलं, पण ज्यांनी कोणी सांगितलं असेल त्यांनी असं तुम्हाला ऑर्डरची कॉपी दाखवून किंवा त्याच्यामधून एक ओळ वाचून तरी सांगावं लागेल। कौटुंबिक हिंसाचार दोषी हे जे त्यांनी पिटिशन फाईल केलं होतं त्याच्यामध्येच क्लेम नाहीये। बघा, मॅजिस्ट्रेट कोर्ट जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली डिसिजन देते तेव्हा ते काय क्रिमिनल कोर्ट नसते, ते काय दोषी अदोषी ठरवत नाही। ते फक्त एका महिलेला उदरनिर्वाहासाठी किती पैसे द्यायला पाहिजे किंवा नाही पाहिजे, म्हणजे हा फौजदारी खटला नव्हता असं तुमचं म्हणणं आहे, किंवा फौजदारी तशी प्रेयर नव्हती? फौजदारी खटला, हो, फौजदारी कोर्टात चालला तरीही डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली चाललेले केस हे फौजदारी नसतात। हे काय वॉरंट ट्रायबल केसेस नसतात, ह्यात काय पोलीसचा इन्व्हॉल्वमेंट नसतो, ह्यात काय इम्प्रिझनमेंट वगैरे काहीच नसतो। ह्याच्यामध्ये फक्त महिलांना मेंटेनन्स, रेसिडेन्स प्रोटेक्शन असं सगळे ऑर्डर्स पास होतात। फक्त ते जे ऍक्टचं नाव आहे ते प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे, म्हणून बऱ्याच वेळी लोकांना कन्फ्युजन होतो की ह्याच्यामध्ये काहीतरी फौजदारी आहे।
पण ह्यात काही फौजदारी नसतो. बरं, म्हणजे याच्या शिक्षा वगैरे असं पण काही नसतं किंवा गुन्हा दाखल करा वगैरे अशा प्रकारच्या पण काही ऑर्डर्स असतात? कुठेच नाहीये. नाही 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 असं काही होत नाही. फक्त मेंटेनन्स किती महिन्याला द्यायला पाहिजे किंवा वन टाइम किती द्यायला पाहिजे, रेसिडेन्स द्यायला पाहिजे की नाही, आणि प्रोटेक्शन ऑफिसरची ऑर्डर पास व्हायला पाहिजे की नाही, एवढंच स्कोप आहे शार्दुलजी, ह्या ऍक्टचं. शार्दुलजी, अंजली दमानिया ज्या आरटीआय कार्यकर्त्या आहेत त्यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी बोललो. त्यांनी एक ऑर्डर वाचून दाखवलेली आहे आणि त्यांचा असा दावा आहे की तुम्ही जो दावा करताय तो खोटा आहे. त्या काय म्हणाल्या एकदा त्यांचं ऐकूया, मला त्याच्यावर तुमचं उत्तर हवं आहे. धनंजय मुंडे यांच्या ॲडव्होकेटनी काही प्रेस रिलीज दिले आणि त्या प्रेस रिलीजमध्ये ते असं म्हणतायत की त्याच्यात कुठेही म्हणजे धनंजय मुंडे यांनी डोमेस्टिक व्हायलन्स केलं आहे असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. तर हे दादांत खोटं आहे. म्हणजे कसं आहे की आता धनंजय मुंडे यांना सवयच झाली आहे प्रत्येक गोष्टीत खोटेपणा करायची. जसं मी आत्ता काही दिवसापूर्वी कृषी घोटाळा देखील त्यांचा उघडकीस आणला, त्याच्यात नंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हटलं की हे दादांत खोटं आहे. तर आत्ताच्या घटकेला आत्ता त्यांच्या वकिलांनी दिलेलं कसं खोटं आहे मला दाखवायचं आहे. तर माझ्या हातात आत्ता जी ती ऑर्डर आहे, आपण त्या ऑर्डरची पहिली जी ओळ आहे, द ॲप्लिकंट्स हॅव फाइल्ड द प्रेझेंट ॲप्लिकेशन अंडर सेक्शन 23 ऑफ प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005. आता ह्याच्या पेज 4 वर जर आपण बघितलं तर कोर्टाने काय लिहिलं आहे, पहिला पॉईंट, डज द ॲप्लिकंट प्रूव्ह प्रायमा फेसिली दॅट ॲप्लिकंट नंबर 1 हॅज बीन सब्जेक्टेड टू डोमेस्टिक व्हायलन्स ॲट द हँड्स ऑफ द रिस्पॉन्डंट. रिस्पॉन्डंट म्हणजे कोण? धनंजय मुंडे. तर फाइंडिंगमध्ये कोर्टाने लिहिलं आहे पार्टली येस. जर येस लिहिलेलं आहे म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स त्यांच्यावर झालेला आहे असं कोर्ट म्हणते. पॉईंट नंबर 2, इज ॲप्लिकंट नंबर 1 एंटायटल्ड फॉर रिलीफ ऑफ प्रोटेक्शन ॲज प्रेड? पार्टली येस. तिसरा पॉईंट, आर ॲप्लिकंट्स एंटायटल्ड फॉर रिलीफ ऑफ मेंटेनन्स ॲज प्रेड? येस. पार्टली येस. आणि व्हॉट इज द ऑर्डर? ॲप्लिकेशन इज पार्टली अलाउड असं कोर्टाने म्हटलं आहे. मग 2 पेजेस 3 पेजेस त्याचं पूर्णच्या पूर्ण रिझनिंग दिलेलं आहे. आणि फायनली ऑर्डर मी आता वाचते आहे. पॉईंट नंबर 1, ॲप्लिकेशन इज पार्टली अलाउड. पॉईंट नंबर 2, रिस्पॉन्डंट शॅल नॉट कॉज एनी काइंड ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स टू द ॲप्लिकंट नंबर 1 टिल फायनल डिसिशन ऑफ द प्रोसिडिंग. याचा अर्थ काय की धनंजय मुंडे यापुढे करुणा मुंडेवर कुठल्याही प्रकारचं डोमेस्टिक व्हायलन्स करू शकणार नाही आहेत अशा डायरेक्शन्स कोर्टाने त्यांना दिलेले आहेत. पॉईंट नंबर 3, रिस्पॉन्डंट शॅल पे 1,25,000 पर मंथ टू द ॲप्लिकंट नंबर 1 अँड 75,000 टू ॲप्लिकंट नंबर 3 ॲज इंटरिम मेंटेनन्स. म्हणजे 2 लाख रुपये त्यांना, 1.25 लाख करुणा मुंडे यांच्यासाठी आणि 75,000 मुलीसाठी, असे 2 लाख इंटरिम आत्ता जोपर्यंत या केसचा फायनल निकाल लागत नाही तोपर्यंत. ठीक आहे शार्दुलजी, तुम्ही ऐकलं, आता त्याचं उत्तर द्या तुम्ही. सगळ्यात पहिला, हे मी कोणाचं काय इंटरप्रिटेशन आहे आणि त्याच्या विरुद्ध माझं काय इंटरप्रिटेशन आहे यात मला काय पडायचं नाही आहे. जे काय ह्या मॅडमनी सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी जे काय वाचलंय त्याच्यामध्ये जे मेन पोर्शन आहे, जे कोर्टाचं निर्णय आहे, कोर्ट कुठल्याही ऑर्डरमध्ये दोघं बाजूचं सबमिशन्स रेकॉर्ड करते, मग त्यांची फाइंडिंग देते. ती फाइंडिंग पॅराग्राफ 23, 24, 25 मध्ये आहे. तिथे कोर्टाने कुठेही कौटुंबिक हिंसाचार असं सांगितलेलं नाहीये आणि म्हणून जे ते मॅडम असतील त्यांनी ते वाचलेलं नसेल. तरीही मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छित आहो की कोर्टाची जी ऑर्डर आहे ते लेखी ऑर्डर आहे. लेखी ऑर्डर वाचून जे नॉर्मल माणसांना समजतं ते समजतं. तुम्ही ती ऑर्डर वाचून बघा. मी काय कोणाचं इंटरप्रिटेशन कसं आहे, चुकीचं आहे, काय आहे, त्यांनी जे आता त्याच्यात सांगितलं, मी फक्त तुम्हाला एवढंच क्लॅरिफिकेशन दिलं. हा, पण त्यांनी जे आता ते वाचून दाखवलं, हो, तो ऑर्डरचा पार्ट आहे की नाही? तो ऑर्डरचा पार्ट असला तरीही फाइंडिंग कोर्टाची तशी कुठलीही नाहीये. आता त्यांनी पहिला पॅराग्राफ वाचलं
ज्यात असं कोर्टाने म्हटलंय की दिस इज फाईल्ड अंडर द प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. उद्या जर कुठल्याही कोर्टाने BNS किंवा IPC खालीची ऑर्डर दिली तर कोर्ट असंच म्हणणार दिस इज फाईल अंडर सो अँड सो प्रोव्हिजन. तेवढं सांगून काय त्याच्यामध्ये कोणी काय गिल्टी होत नाही किंवा काय अक्युज होत नाही. आणि सगळ्यात मोठा प्रश्न साहेब की प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये कुठलीही फौजदारी तरतूदच नाहीये. बर, तर हे कोणी गिल्टी आहे, नॉट गिल्टी आहे, अक्युज्ड आहे, अक्विटेड आहे, त्याला काय फरक नाही. बरं. पण याच्यामध्ये दोन प्रश्न आणखीन एक आहेत. आज जेव्हा त्यांच्या पत्नी आहेत त्यांनी सांगितलं की माझी जी प्रेयर होती, बेसिकली त्यांचं म्हणणं होतं की मी पहिली पत्नी आहे, त्याच्यावर आज शिक्कामोर्तब झालंय? नाही, अजिबात नाही. त्यांची जी क्लेम आहे की मी पहिली पत्नी आहे ते यांनी पहिल्यांदा 2022 मध्ये केलेलं आहे. त्यावर आजपर्यंत कुठलाही कोर्टाने एक पण लाईनचा कुठलाही ऑर्डर दिलेला नाहीये. बर, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली गरज नसते की तुम्ही पत्नी असायला पाहिजे. तुमच्याबरोबर कोणाचा जर लिव्ह इन रिलेशनशिप असेल त्यांनाही काही सिच्युएशन्समध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली ऍप्लिकेशन करता येतं. बरं. त्यांचं आणखीन एक म्हणणं आहे की मुलांच्या बद्दलचा उल्लेख त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आहे, पण इथं पत्नीचा उल्लेख नव्हता निवडणूक प्रतिज्ञापत्रात, त्यामुळे त्यांची आमदारकी जायला पाहिजे असाही त्यांनी दावा केलेला आहे. कायदा काय सांगतो? बघा, 2020 मध्येच जेव्हा धनंजय मुंडेजींनी हायकोर्टात सूट फाईल केलं होतं तेव्हा त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलेलं होतं की करुणा शर्मा बरोबर त्यांचं लिव्ह इन रिलेशनशिप होता आणि त्याच रिलेशनशिपमधून त्यांना 2 मुलं आहेत. मुलांबरोबर मुंडे साहेबांचे अत्यंत चांगले संबंध आहेत. त्याच्यामध्ये आपण पब्लिक फोरमवर ना बोललेलं बरं, कारण ते उगीच ते आपण जिथे काहीच नाहीये तिथे बोलायला नसायला पाहिजे. आणि जो द अदर इशू अबाउट करुणा शर्मा क्लेमिंग टू बी वाईफ, त्या इशूवर कुठलाही आजपर्यंत निर्णय नाहीये. म्हणून साहेबांच्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी बरोबर म्हटलंय की राजश्री मुंडे हे त्यांची वाईफ आहेत आणि त्यांनी आपले सगळ्या मुलांचे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. बरं, म्हणजे आता ते जे त्यांचं नाव लावतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत तो त्यांना अधिकार आहे किंवा 2 पत्नी असू शकतात? कायदा काय सांगतोय आपल्याकडे? बघा, धनंजय मुंडेजींचं हायकोर्टाच्या पिटिशन सूटमध्ये फार क्लिअरली सांगितलेलं गेलं आहे की त्यांचा एकच लग्न झालेला आहे आणि ते राजश्री मुंडेजी बरोबर झालेला आहे. ते जे करुणा शर्मा आहे यांच्या बरोबर त्यांचं लिव्ह इन रिलेशनशिप होता. ते लिव्ह इन रिलेशनशिप संपल्यानंतर त्यांनी स्वतः सूट फाईल केला होता मुंडे साहेबांनी. आणि म्हणून हे दुसरी पत्नी तिसरी पत्नीचं काय येत नाही. जे काय डॉक्युमेंट्स आहेत, जे काय करुणा शर्मांकडे असेल ते त्यांनी 2020 पासून कोर्टात दिलेलं आहे. ते कुठल्याही कोर्टने आजपर्यंत मान्य केलेलं नाही. बरं, 5 मुलं असतील तर त्याच्याबद्दलची कायदेशीर काय तरतूद आहे? बघा, ते इशू आज आपल्या समोर नाहीये, कारण ते इशू हे जे मॅजिस्ट्रेट कोर्टाची जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये असं काय कुठला इशू नाहीये. त्यांनी करुणा शर्मानी स्वतः इलेक्शन पिटिशन फाईल केलेलं आहे हायकोर्टात की धनंजय मुंडेंचं इलेक्शन रद्द व्हावं. त्या इलेक्शन पिटिशनमध्ये आम्ही हे सगळे इशू मांडू. ठीक आहे, तुम्ही सोबत राहा सर, पण आता आपल्याकडे आणखी